नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आम्ही आपल्यासाठी सरकारमार्फत एक महत्त्वाच्या योजनेबद्दल माहिती घेऊन आलो आहोत. ही माहिती शेतकऱ्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त ठरू शकते, कारण या माहितीमध्ये शेतकऱ्यांना पाईपलाईनसाठी सरकार शेतकऱ्याला सबसिडी देत आहे. चला तर मग या योजनेसाठी सरकार किती सबसिडी देत आहे व यासाठी कोणते कागदपत्रे आवश्यक आहेत आणि यासाठी अर्ज कोठे व कसा करायचा याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत. शेतकरी बंधूंना हा लेख संपूर्ण वाचा, जेणेकरून आपल्याला या सबसिडीचा नक्कीच फायदा होईल. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का की तुम्ही पीव्हीसी पाईपलाईन सबसिडीसाठी महाराष्ट्र सरकारकडे अर्ज करू शकता आणि पीव्हीसी पाईपलाईन अनुदान योजना 2023 चा लाभ घेऊ शकता. व तसेच अर्ज केल्यास तुम्हाला कोणत्या सुविधा मिळतील? तुम्ही महाडीबीटी शेतकरी योजनेचे नाव याआधी ऐकले असेल, परंतु तुम्हाला महाराष्ट्रातील पाईपलाईन सबसिडी योजनेबद्दल कदाचित फारशी माहिती नसेल. जसे की महाराष्ट्रात पाईपलाईन सबसिडी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा, यासाठीची पात्रता, कोणकोणते कागदपत्रे आवश्यक आहे, माहीत नसेल तरीही काही हरकत नाही, कारण या पोस्टमध्ये आपण याबाबत सखोल माहिती पाहणार आहोत. यामध्ये आपल्याला एचडीपीई तसेच पीव्हीसी पाईपलाईनसाठी सरकारकडून अनुदान मिळत आहे. याचा लाभ घेण्यासाठी आपल्या सरकारच्या महाडीबीटी या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. पीव्हीसी पाईप सबसिडीसाठी अर्ज भरत असताना आपल्याकडे उपलब्ध असणारा सिंचनाचा स्रोत याविषयी माहिती अर्जामध्ये आपल्याला व्यवस्थित नमूद करायचा आहे. उदाहरणार्थ विहीर, बोरवेल, शेततळे किंवा इतर कोणत्या माध्यमातून आपण सिंचन करत आहात याविषयीची माहिती यात द्यायची आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित अर्ज भरायचा आहे. हे पूर्ण केल्यावर काही काळानंतर सरकारकडून ठराविक अर्जदारांची निवड केली जाईल. त्यानंतर महाडीबीटी या वेबसाईटवर एक लॉटरी जाहीर होईल. या जाहीर झालेल्या यादीमध्ये आपले नाव असेल तरच आपल्याला या योजनेचे लाभ घेता येणार आहे. याचा लाभ घेण्यासाठी आवश्यक ते कागदपत्रे ऑनलाईन जमा करावे लागतील.